नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही? मजेत ना? तर मी शुभम सावंत पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आपण चाललो कणकवलीचं. दुपारचे वाजलेत 3 वाजलेत आणि पावसानं थोडं काळोख केलं ना. तर मी राज सर्वेश अशा मी तिघंजण चाललो कणकवलीचं. सर्वेश आणि थोडा काम असा आणि मी पण जाते, कारण कणकवलीतले 2 गणपती असतात आपले, एक एसटी स्टँडचं आणि रिक्षा स्टँडवाल्यांचं. तो गणपती पण मी तुमका दाखवेन आणि असंच म्हटलं ब्लॉग वगैरे टाकीन म्हणून चाललेलं. तर आजचं संपूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. ब्लॉग आता कधी संपणार, आज संध्याकाळी संपत, उद्या संपत काय माहिती नाही, पण जेवढं काय म्हणजे दाखवचा तेवढं मी तुमका दाखवेन. त्याच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता असं आपण कनेडीमध्ये आणि सगळेजण आम्ही चाललो आता कणकवली. सगळे म्हणजे 3 जण, मी, राज, सर्वेश आहे इकडे. कणकवली दौरा असाच कणकवलीत जाऊन येऊ आणि पावसानं सुरुवात केली. वत्ता नसतो गणपतीत, पूर्ण वाट लावून टाकल्या ना सगळ्याची. तर जाऊया आता कणकवलीक. वल्लभ बोगटे गेले रे. तर निघालो आता कणकवलीच्या दिशेने. तो ब्लॉग सुरू झालेलो असा. संपूर्ण ब्लॉग बघा. हे काय भरतं गाडीत पाठी, किंवा असा दिरबादेवीकडे जाणार असतो. चला कणकवली. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे कणकवलीमध्ये आणि बऱ्याच वर्षानंतर माझा मित्र भेटला आहे, जो आमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये एकत्र होतो आम्ही. कॉन्टॅक्ट नव्हतं मध्ये, तर आता उतरल्या लगेच दिसलो मागा आणि मग भेटणं झाला. लहानपणीपासून आम्ही म्हणजे शाळेपासून ते कॉलेज पण एकत्र होतो. त्याच्यानंतर पण मध्ये होतो कॉन्टॅक्टमध्ये, पण जसं आम्ही मुंबई गेलो तसं मध्ये कॉन्टॅक्ट तुटलेलो. त्याचा नंबर पण चेंज झाला, त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट सगळ्यांचे तुटले. बऱ्याच वर्षानंतर भेटलो बाबा. ते पण गणपती आपलं वस्सा इकडे तिकडेच भेटलं. बरं ना, आपले चॅनलचं यूट्यूब चॅनलचे बघत असतं ब्लॉग बाबा. तर बरं वाटलं बऱ्याच वर्षानंतर भेटून. बाकीचे पण भेटतील कधी ना कधी. तर आता आपण कणकवलीच्या राजाचं दर्शन घेऊन येलो थोडक्यामध्ये. आणि इकडे आपल्याला मीर सावंत भेटलेत. चॅनलचं नाव विसरू होतं याचं, काय आहे तर हार्ट प्लेस कोकण. दुसरं एक येतो, पण आता चॅनल येतो थोड्या दिवसात. राजचं नवीन चॅनल खोलतलं ना. सर्वेश काय काय घेतो हे सगळे काय ना काय सामान घेईपर्यंत मी जाऊन इथे पाया पडून. तर आता सामान वगैरे घेऊया, पुढे प्लॅनिंग करूया. पाया बिळा घेतल्या नाहीत रात्री. आणि आपण असं मध्ये इकडे कोणतो फाटो ह्यो कोणतो फाटो ह्यो जेपी रोड डीपी मी बोललो डीपी रोड. बाकी मजेत ना मीर? व्हिडिओ बघितले मध्ये गणपती जातात बितात ते.
11 दिवस गणपती, 11 दिवस गणपतीचे. इकडे हार वगैरे घेतो, मस्त मस्त हार. वाला भारी आहे. कोणा घेऊन जाता? फूड मस्त वाटत ना. गाडी काय लावलं ए आयो? गाडी इकडे लावलेली आहे गाडी. गाडी या साईडला. बायको घेऊन जात. तर सगळं घेऊन झालं आणि आपण आता जाऊया पुढे जाऊसाठी, मार्गस्थ होऊया. मी पुढे बसते, सर्वेशला मागे बसलो. येते मी पुढे बसलेलो, तेव्हा वाजता मागे. श्री स्वामी समर्थ. तर सामान घेऊन झालेला सगळं आणि आता बघूया पुढे काय जाऊचं. झटपट आपल्या एक कणकवलीचा राजाचं दर्शन घेऊन गेलो. हे लोक काय सामान घेत होते तोपर्यंत. अजून एक काहीतरी बसतं, डेपोत बसतं एक. हा ते तुका काय म्हणतं खाय जाऊचं? 1-2 पेशंट भेटायला जायचं. त्यांचं मग भेट घडून येतो आणि पुढे मग बघू घरात जाऊया डायरेक्ट. पुढचा पुढे अजून काय करतात, बायको गजरच घेता अजून. नवीन लग्न केल्यांना हसतात हो तिकडनं. नवीन लग्न झालं बाबा, गजरे घेऊ कवी, पुला घेऊ कवी. आणि बाकीचे सगळे आराम करतात, तेजस बिजस दुकानात आहेत. बाकी आपल्या आपल्या कामधंद्याने आम्हीच आपले उंडाकतो इकडनं तिकडे. आम्ही कशी सुट्टी घेऊन आलोय. हां, सुट्टीवर काम घेऊन नाही आलोय. आता बघा बरं. आता आपण असं कणकवली बसस्थानकच्या इकडे गेलो. पाया पडत नाही हैसून पण आपल्या स्टँड मध्ये बसतो तो. पटकन जा, पटकन. गणपती बाप्पा हे बघ इकडेच आहे बघ. हयाचा पटकन जाऊन चला. मी येत नाही. तू कशा घेत नाही? जा गाडी जाऊ, जागा नको, रिक्षावाली गाडी घालत. चला चल सर्व ये. भाई चप्पल काय लांब ये. तर आता आपण कणकवली बसस्थानकच्या इकडे एक गणपती बसतात दरवर्षीप्रमाणे, तिकडे पाया पडू गेलो. गणपती बाप्पा मोरया. भजन चालू आहे, भजन. तर मित्रांनो आता आपण एसटी स्टँड मधलं पण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येलो. आता बसा गाडीमध्ये. चला का आला खोल. चला आता पुढे काय जाऊया. आता आपलं जे मेन कामं केलं तिकडे. तर कणकवलीमध्ये 2 गणपती बसतात, एक कणकवलीचा राजा आणि एक बस स्टँड मध्ये. कणकवलीचा राजा आपल्या रिक्षावाल्यांचा असतो ना रे हा सर्व. रिक्षावाल्यांचा आहे तो. आता जाऊया आपण
पुढे मार्गस्थ होऊया आपल्या दुसऱ्या कामासाठी. चला गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही असं मुंबई गोवा हायवेक लागलो डायरेक्ट. आमका जर ठिकाण हवं तर भेटत नाही म्हणून डायरेक्ट खैसून खय बाहेर पडतो. ट्रॅफिकचे नियम पाळतो. रॉंग वेन गेला असतो. आता आपण सौ गड नदीच्या ब्रिजवर इलो. पेट्रोलला बाटली पाहिजे. होय पेट्रोल घेऊन जाऊ काय. कसली वाहता बघा गड नदी बघा कसली वाहता. आणि हा मोठा ब्रिज हल्लीच बांधला. त्या साईडला दिसतो तो आपलं कोकण रेल्वेचा पूल आहे इकडे. लागला वागदे रोड आहे. वागदे रोड आणि खाऊन जाऊया रे. होय होय. काय देतं. आणि इथनं आतमध्ये गेलास की त्याला हळवल वगैरे शिरवल या साईडला इथून गोल फिरूया. या ठिकाणी जरा आरामात येवा गाडी घेऊन. पुष्कन जायचं आहे ना. डेंजर रोड आहे कणकवली. तर आम्ही पोचलो घरात. असं फिरून येलो. आणि गाडीवर लावले नाहीत पार्किंगमध्ये बघा. भजनांका एवढी माणसं पण नसतात. पुढे असला तर बघ काय पाकिट असा पुढे. मी आता मिनिट पितोय. चल ऑरेंज. तर सगळ्या पेशंटला भेटायला दिलेलं. सगळे मस्तपैकी ठणठणीत बरे होते अशी आम्ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो. काय हो असे लांब म्हणून ह्या करतात. आणि आमचे मित्र टाकू नको रे. प्रथमेश सावंत काय हवं तुका. गाडी घेऊन जा ना ती. इर्टिगा घेऊन जा. पेट्रोलवर कशा डिझेलवर चाललं. घेऊ का आमच्याकडे. हे कधी इलं. माझी गाडी लवकर इलं. चल पेटन उठलं. मामाकडे जाता नंतर स्वतःच्या घरात घेता. वा टाळ्या वाजवा. कधी इलं पण तू मुंबईवर ना बघ कधी इलं म्हणत्या. बरोबर आहे तुझा बोलणं बरोबर आहे. मामाला पोरगे असताला. हा असाच आहे. आणि इकडे धुक्या वगैरे असा पडला वरती खतरनाक असा. जाऊ दे रे पर्सनल गोष्टींवरती हात टाकू नका. मस्त हिरवळ आहे इकडे मस्त. आता एकामेकाची भांडणांची चालली आहेत. तर प्रत्येक थांबलो आम्ही चाललो घरात जाऊ. तर मस्त की राजने आमका आता कणकवली फिरून घेऊन गेलेलं असं. सगळ्या 2 गणपतीचे दर्शन पण घेऊन दिलं. आणि जे पेशंट होते त्यांना पण भेटायला दिलं. आता रात्री भजनाक भेटाया. हे आहे ना. हां मिसळ पावा 2 ठिकाणी. भजन पण दाखवतं. होय 2 ठिकाणी. एका घेऊन ये. डब्बो घेऊन येऊ सांगते का येताना. जाता मुंबई का चालत चल. तर हे दोघांना सोडलं. हे खाली होतं तुम्हाला माहितीच असं. तर इथून आता आपण जाऊया घरात जाऊ. तर बघूया आता पुढे छोटं मोठं दाखवेल तुमका भजन आरती वगैरे काय असं तर दाखवेन. त्याच्यानंतर मग ब्लॉग एंड करेन.
तर मित्रांनो आता आपण असं घरी आणि आरती वगैरे झालेली असा ये ऐश्वर्या ताईची मुलगी गेली आहे पुण्यावरून, जिच्या घरी आपण गेलेलो शिर्डीला जाते वी ती, जिचं कराटेमध्ये मेडल वगैरे भेटली ती बघा. हाय, मम्मीला नाही घेऊन आली? अच्छा, वैभववाडीवरून आल्यात. आणि आपलं दीपची लागता बहीण लागतं, म्हणजे प्रथमेश दादाचं मामा लागतं, प्रथमेश दादा मामा लागतं इथं, आपला तालुका प्रमुख शिवसेनेचा. तर हे लोक इकडे आलेले. आपली आत्या आहे, नंदी आत्या, तिची कोण लागली ही, अरे लय गोल गोल फिरून मग काय कळतच नाही. तर तिचे आत्या काय आहे, काकी लागतं, सॉरी काकी, हां काकी. आताच आम्ही आरती वगैरे भजन वगैरे, घरचं भजन पण आम्ही केलं, तर तुम्ही दाखवते तुमका मी. आता हे सगळे जेवण वगैरे जातील. दीप राहणार ना, दीप आता ऐकत नाही, आमका राहत नाही आमच्याबरोबर, लाजता. तिकडे त्याचे मित्र येतात दुसरे. बाकी काय बोलते, बरी आहेस ना? मग आणि आता किती भेटले मेडल? 12. त्यानंतर 12 भेटले टोटल पकडून. अच्छा 12. पकल्याकडे पण जाऊन ये, पकलं खाली माहिती आहे ना, जाते आवाज देऊन जाते का. तर आले जेवण वगैरे जायला आता हे, आणि मग भेटू परत पुण्यामध्ये, किंवा इकडे आलो तर वैभववाडीमध्ये आहे ना, वैभववाडीमध्ये. कधीपर्यंत आहे पुण्याला, कधी जाणार आहे? संडेला जाऊ. संडेला. पप्पा पण आल्यात? अच्छा, सगळीच फॅमिली आले. तिचे कराटेमध्ये मेडल्स आहेत 12. कोणते कोणते आहेत ते सांग त्यांना. ब्रॉन्झ, गोल्ड सगळे मिळून. तिचे म्हणजे कराटेमध्ये जास्त तिचे आहेत मेडल्स. मागे गेलो तेव्हा आम्ही त्यांच्या घरी पुण्याला, तेव्हा दाखवत होते ती. तर चला आता घरी जाऊया. नेटवर्कसाठी काय धडपडा बघायची बाबा, नुसतं नेटवर्क. पण गणपतीचे किंवा सणसुद्धाचे म्हणजे जे कार्यक्रम असतात मे महिना वगैरे, तेव्हा सगळी घरही पूर्ण उघडलेली असतात बघा, पूर्ण घरं चालू सगळे. मजा येतात. सुनील काकांनी पण मजा केली ना आता भजनाक. अरे मजा करायसाठीच आपण आलोय ना इथे. उडवला, भजन उडवून टाकला. टाकला आता परत ठेवणार आहो आम्ही. कधी ठेवूया? कधी तुम्ही म्हणाल तेव्हा. सगळेजण एक साथ बसून परत भजन 5 गणपती जाऊ. हो, गणपती विसर्जनच्या अगोदर. हां, गौरीमध्ये, गौरीच्या दिवशी त्या दिवशी करणार. आज मिसळपाव यावं, मिसळपाव खाऊक. चला तर जेवूया आणि नंतर मग भजनांक. आपल्या इकडेच भजनात सगळी पूर्ण 3 घरांमध्ये. आपलं कालच भजन झालं, आपलं आणि हर्षदच्या घरी. तर आता फक्त आपल्या मेन घरामध्ये राणे आणि मागच्या साईडला. चलो जेवूया. ती पण फोनवरतीच सगळे नेटवर्कच्या शोधात होत, नेटवर्क नाही पकडत जरा. थोड्याच वेळात भजनाची तयारी चालू आहे इकडे. नीलम बुवा इकडे ते सगळी तयारी करतात, लिहून घेतात. आणि इकडे जेवणाची तयारी म्हणजे बसूची जेवण इकडे वाढला जातं. इकडे मम्मी आहे, रसोई घर में है मम्मी. तर आता पटपट जेवूया. आणि आपल्या बाजूच्या घरामध्येच इकडे सगळे खोलीनी बसले असे टाईमपास करतात. तर बसूया, पटपट जेवूया आणि मग भजनात जाऊया. चला. गणपती बाप्पा. काय खोबऱ्याच्या वड्या जेवणात बघा काय काय. आणि मगाशीच एकदम जबरदस्त असं भजन केलेलं या सगळ्यांनी, एकदम खतरनाक. हे बघा इकडे बुवा पण बसले. पुढच्या वेळेला यांची एंट्री दाखवणार आहो मी. आणि काय दाखवायचं होता हे मला, कसा या कमेंटमध्ये नक्की सांगा हे मला. चला यावं जोक. तर आता भजनासाठी इले होते बघा. बुवा फेमस झाले होत रील्सवर, पेटन उठत नसते. हो पेटी खाय शिकलास? नमस्कार. नमस्ते. जय श्रीराम. चला भजनात चला. हो
असा करा नमस्कार. काय माहिती चला काय जय महाराष्ट्र. मित्रांनो आता भजन झालेला असा आणि आता असा मिसळपाव बनवल्याने यांनी मिसळपाव मग तुला तेच हो मिसळपावले आत्ते बघा आमची काय काम करतात. पाहुण्यांका कामाक लावल्यानी 2 पाहुणे आहे, एक राणे आणि भावे. तरी दाखवले इकडे पण इकडे पण. काय काय चला इलो चेपावतो सगळे लोक कट खाली हो ओके. दहा पाव घाले ना 10 पुढे 5 खातो पुढे 5 खाणार 5 पुढे पाव खायत. मग पुढे काय लाडू होत लाडू नाही कचोरी आणि वेफर. गोव्यावरनं माणूस मागवलं. बाबू दे
जेवलो नाही होतो हे बघ आता सगळे किती जण राहिले बघा. आम्ही खालीच बसतोय. हे बस हे. यांची रील बनव. तर पेटी बिटी घेऊन येलो प्रथमेश. हे उतरा रे. सॉरी बाबा. तिसरा भजन चालू. तिसरा भजन वाजले 1:05. तिसरं भजन चालू. मिसळ मिसळ खाऊ. मस्त बरोबर होता रे. म्हण एकदा ते धुन. बुवांचे सहर्ष स्वागत. नमस्कार. पेटवून टाका बारी. तो वर्षाने वर्षाने आपल्या घरा. तो वर्षाने वर्षाने आपल्या घरा. चला शेवटचं भजन झालेलं असं आणि सगळेजण मिसळ पाव खाऊन चाललेत घरात. चला रे. पाऊस लागता. पाऊस बाहेर. टायमिंग झालो असं. भाऊ भाऊ मस्त नाचत होतं. मजा येईल बघू. 2 मधले
भाऊ जय महाराष्ट्र. हा खुश आहे भाऊ. मला काल रात्री समजले की आळस बिळस येतोच भाऊ. दमले भजन म्हणून दमलाच तुम्ही सगळेजण. चला बाबू काय म्हणतो. मिसळ पाव खाऊया मग. इकडे पण मिसळ पाव. आजच्या दिवसात 2 मिसळ पाव तुमच्याकडे आणि मधल्या घरात, मेन घरात आमच्याकडे. मस्त मस्त. कोणी बनवल्या त्यांच्यासाठी? वहिनी मस्त बनवलंय. एक नंबर. वहिनी आमच्या वाडीतली एक सुगरण आहे, त्यांनी एक सुपर मिसळ पाव बनवली आहे आणि या मिसळचा आस्वाद आम्ही सर्व गावकऱ्यांनी घेतला, भजनकारांनी घेतला. धन्यवाद वहिनी आणि बाळा यांचा आम्ही येथे हार्दिक आभार मानत आहोत. धन्यवाद. धन्यवाद. तर चला अशा प्रकारे आजच्या दिवसाचा व्लॉग संपलेलो असा. आणि आता रात्रीचे 2 वाजून आपण चाललो होता घरी. जाऊ का राणे, तुमच्याकडे भेटाया पुढच्या टायमिंगला, म्हणजे उद्या, म्हणजे आज सकाळी 12 वाजता आर्थिक. चला तर मित्रांनो, आजच्या दिवसाचा ब्लॉग आता आपण इकडे थांबवतो. ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. आजी चला बाय बाय. बाय बाय.